प्राध्यापक सचिन विष्णू पवार आज तुम्हाला आपल्या इयत्ता 12वीतील इंग्रजी विषयातील पोएम नंबर 2.3 द इंच केप रॉक इज रिटन बाय रॉबर्ट साउथी हिचे आईस ब्रेकर्स हे पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर रिलेटेड टू मरीन लाईफ. आता या ठिकाणी याचा अर्थ असा होतो, सागरी जीवनाशी संबंधित असणाऱ्या शब्दांची यादी तयार करा. आता या ठिकाणी आपल्याला ते शब्द सर्व इंग्लिशमध्ये लिहायचे आहेत आणि मोर दॅन जवळजवळ 20च्या वर मी ते शब्द तुम्हाला दिलेले आहेत. तर कोणते शब्द रिलेटेड टू ओशियन लाईफ किंवा मरीन लाईफशी म्हणजे सागरी जीवनाशी आहे ते आपण आता बघूया. फर्स्ट आहे सेलर्स. सेलर्स म्हणजे काय? खलाशी किंवा समुद्र पर्यटक. नंबर 2 शिप म्हणजे आपल्याला माहिती आहे जहाज. नंबर 3 फिश मासे. नंबर 4 टाइड्स म्हणजे लाटा, भरती ओटीच्या येणाऱ्या लाटा. नंबर 5 ॲलिग म्हणजेच एकपेशीय वनस्पती म्हणजे सागरामध्ये राहणारी एकपेशीय वनस्पती. नंबर 6 विंड्स म्हणजे वारा. 7 क्रॅब. क्रॅब म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, क्रॅब म्हणजे खेकडा. नंबर 8 सी बर्ड म्हणजे समुद्र पक्षी. 9 वेव्स म्हणजे लाटाच. नंबर 10 अँकर. आता अँकरचा खरा अर्थ होतो नांगर किंवा लंगर, पण या ठिकाणी समजा आपण त्याचा संबंध किंवा त्याचं रिलेशन समजा आपण समुद्राशी किंवा समुद्र मरीन लाईफशी केलं तर अँकरचा अर्थ होतो की जहाज पुढे जाऊ नये म्हणून जहाजातून पाण्यात सोडलेला एका धातूचा जड तुकडा. जर तुम्ही कधी किनाऱ्यावर गेले असतील तर तुम्ही बघितलं असेल की त्या ठिकाणी काही दोरखंड वगैरे बांधलेले असतात की जेणेकरून जहाज पुढे जाऊ नये वगैरे. नंबर 11 कोस्ट म्हणजे किनारा. नंबर 12 ओशियन म्हणजे महासागर. नंबर 13 सीशोर म्हणजे समुद्र किनारा. नंबर 14 सबमरीन. सबमरीन म्हणजे पाणबुडी. नंबर 15 स्पेसीज. स्पेसीज म्हणजे वेगवेगळे जीवजंतू, पण यामध्ये कोणतं? समुद्रात राहणारे विविध प्रजाती किंवा प्राणी. नेक्स्ट सॉल्ट वॉटर म्हणजे खारे पाणी. नंबर 17 रॉक म्हणजे दगड किंवा खडक. नंबर 18 वाळू. नंबर 18 सँड म्हणजे वाळू. नंबर 19 कॅप्टन म्हणजे बोटीचा प्रमुख किंवा बोट चालवणारा जो मेन असतो तो. नंबर 20 शेल्स. शेल्स म्हणजे आपण ऑलरेडी ॲस्ट्रॉलॉजर डेमध्ये बघितले होते, कावरी शेल्स म्हणजे शंख किंवा शिंपले. नंबर 21 आयलँड्स. नंबर 22 सबमरीन हा रिपीट झाला आहे. नंबर 23 ट्रॉवलर. ट्रॉवलर म्हणजे काय? मोठ्या तोंडाच्या जाळ्यांनी. ट्रॉवलरचा अर्थ म्हणजे ॲक्च्युली त्याला सांगायचं म्हणजे की समुद्राच्या तळापर्यंत जाळे ओढत नेणारी एखादी जी बोट असते त्याला आपण ट्रॉवलर म्हणू शकतो, किंवा मोठ्या तोंडाच्या जाळ्यांनी मासे पकडणारा मच्छीमार, म्हणजे हे दोन अर्थ याचे ट्रॉवलरचे होतात. नंबर 24 पोर्ट म्हणजे बंदर. आता नंबर 25 आहे ॲक्वॅटिक्स. या ठिकाणी तो दिसत नाही आहे. ॲक्वॅटिक्स म्हणजे त्याचा अर्थ होतो जलीय प्राणी, किंवा अजून एखादा तुम्ही घेऊ शकता आयलँड. आयलँड म्हणजे 21 जो आहे आयलँड म्हणजे या ठिकाणी अर्थ होतो बेटे. नेक्स्ट आपण बघूया या ठिकाणी द फंक्शन्स ऑफ लाईट हाऊस आर. आता फंक्शन्स ऑफ लाईट हाऊस आर म्हणजे काय? आता या ठिकाणी लाईट हाऊस म्हणजे काय की समुद्राच्या आतमध्ये काही ठिकाणी काही दीपगृहे बसवलेले असतात, मोठे मोठे पोल्स असतात आणि त्याच्यावर काही लाईट्स वगैरे बसवलेली असते की जेणेकरून जे आपले फिशरमॅन आहेत म्हणजे जे आपले मच्छी पकडणारे जी लोक आहेत किंवा जे समुद्र पर्यटन करणारे लोक आहेत जहाजांमधून, की त्यांना काय व्हावं, त्यांना एक योग्य दिशा मिळावी. तर या ठिकाणी त्या लाईट हाऊसचं फंक्शन्स काय, ते काय म्हणून काम करतं तर या ठिकाणी आपण बघूया. टू शो द डायरेक्शन म्हणजे दिशा दाखविण्यासाठी. टू सर्व सेकंड नंबर टू सर्व ॲज अ नेव्हिगेशनल एड्स म्हणजे जलवाहतूक किंवा जलपर्यटन करताना याचा म्हणजे लाईट हाऊसचा एक साधन म्हणून वापर होतो, म्हणजे जेणेकरून समोरच्याला पुढच्या दिशा वगैरे कळतात. नंबर 3 इट इज लाईक अ रूट साईन ऑन द सी.
जर समुद्रमार्गाने कोणी प्रवास करत असेल तर समुद्रमार्गाचा प्रवास दाखवण्यासाठी किंवा मार्ग दाखवण्यासाठी हे लाईट हाऊस एक महत्त्वाचं साईन म्हणून किंवा एक चिन्ह म्हणून काम करतं. नंबर 4, टू गिव्ह हिंट्स टू शिप्स अबाउट डेंजर इन द सी एरियाज. जर समुद्री भागामध्ये कुठे धोका असेल किंवा कुठे डेंजर एरियाज असेल समुद्रामध्ये तर त्याविषयी जहाजांना काय देणे, इशारा देणे किंवा सूचना देणे. नंबर 5, टू शो एक्झॅक्ट डायरेक्शन ड्युरिंग द स्टॉर्मी वेदर. ज्यावेळेस स्टॉर्मी वेदर असतं म्हणजे वादळी वातावरण किंवा वादळी हवामानामध्ये जहाजांना नेमकी दिशा दाखवण्याचं काम हे लाईट हाऊस करत असतं. नंबर 6, टू गाईड द सेलर्स टू रीच सेक्युअरली अँड सेफली ॲट द कोस्ट. म्हणजे जे नाविक आहेत किंवा जे जहाजाने प्रवास करणारे जे सेलर्स म्हणजे खलाशी आहेत त्यांना सुरक्षित पोहोचण्यासाठी हे लाईट हाऊस एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतं. नंबर 7, टू टेल शिप्स दॅट दे आर नियरिंग द पोर्ट. जी काही जहाजं समुद्रामधून कोस्टला येतात म्हणजे किनाऱ्यावर येतात तर त्यांना की ते बंदरांच्या जवळ आलेले आहेत याची माहिती करून देण्यासाठी सुद्धा लाईट हाऊसचा जास्तीत जास्त वापर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो की आपण त्या लाईट हाऊसचा तेवढा उपयोग होतो. आता या ठिकाणी नंबर 3 आहे ते म्हणजे डिस्कस इन पेअर्स द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर. आता या ठिकाणी हे आईस ब्रेकर्स आहेत तर मग आपल्याला माहिती पाहिजे की एक जनरल इन्फॉर्मेशन म्हणून किंवा जनरल नॉलेज म्हणून आपल्याकडे यांची माहिती असायला पाहिजे. मग या ठिकाणी याचा अर्थ काय होतो, डिस्कस इन पेअर्स म्हणजे काय, आपल्या तुम्ही जे काही तुमचे फ्रेंड्स असतील किंवा तुमचे क्लासमेट असतील तुम्ही एकमेकांमध्ये हे चर्चा करायची आहे. अँड द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड, आणि तुम्ही नक्की जगामध्ये कोणते कोणते फेमस रॉक्स आहेत याच्याविषयी चर्चा करायची आहे. अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर, आणि तुम्ही सांगायचं आहे की नक्की ते प्लेसेस आहे तरी कुठे. आता ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, ही जी पहिली मी इमेज घेतलेली आहे ती आहे महाबलीपुरमची. महाबलीपुरम म्हणजे ॲक्च्युली आता हे हा जो काही मोठा स्टोन आहे किंवा हा जो काही रॉक आहे तर हा कुठे आहे तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी ॲक्च्युली याचं नाव खरं काय आहे, बॅलन्सिंग रॉक आहे. आणि हा कुठे आहे, महाबलीपुरम या ठिकाणी तो आपल्याला आढळतो. आता नेक्स्ट आपण बघूया, पुढचा आहे हुडोस. आता हुडोस हा जो काही दगडाचा प्रकार किंवा रॉक जो टाईप आहे तो नॉर्थ मेक्सिको म्हणजे अमेरिकेमध्ये आपल्याला हा बघायला मिळतो. आता नेक्स्ट बघूया आपण, तो आहे जियांट्स कॉजवे. आता हा जो आहे हा नॉर्थर्न आयर्लंडमध्ये आहे. आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितले की किमान जे फेमस रॉक्स आहेत वर्ल्डमध्ये की ते कुठे आहेत त्याच्याविषयी चर्चा करा, डिस्कशन करा. मग या ठिकाणी आपण डिस्कशन बऱ्यापैकी सांगतोय मी तुम्हाला की या ठिकाणी ते कुठे आहे किंवा कुठे आपल्याला आढळून येतं. नेक्स्ट आपण बघूया या ठिकाणी होरेशियो बेंड हा आहे USA म्हणजे अमेरिकेमध्ये. याच्यानंतर पुढचा आहे वेव्ह रॉक. आता वेव्ह रॉक हा सुद्धा USA मधला सर्वात मोठा काय आहे, रॉक आहे. त्याच्यानंतर डेव्हिल टॉवर. आता डेव्हिल टॉवर कुठे आहे, USA मध्येच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ओल्ड हॅरी रॉक्स. आता हा जो रॉक्स आहे हा युनायटेड किंगडममध्ये आहे. नेक्स्ट पर्स रॉक. हा जो काही दगडाचा किंवा हा जो खडकाचा प्रकार आहे हा कॅनडामध्ये आहे. नेक्स्ट आहे माउंट एव्हरेस्ट. आता माउंट एव्हरेस्ट आपल्याला सर्वांना माहिती का, माउंट एव्हरेस्ट हे आपल्या आशिया खंडामध्ये आहे. हिमालयामध्ये त्याची बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या रांगा आहेत आणि हा एक खडकाचा प्रकारच आहे. नेक्स्ट केजर बोल्टन हा सुद्धा नॉर्वेमध्ये आहे. नेक्स्ट स्प्लिट ॲपल रॉक. हा जो दगडाचा प्रकार आहे किंवा रॉकचा प्रकार आहे हा न्यूझीलंडमध्ये आहे. आता याच्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपल्या आईस ब्रेकरमध्ये आहे की नॅरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट समवन हू डिस्ट्रॉयड ऑर स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क. म्हणजे आता या ठिकाणी अर्थ काय होतो समजून घ्यायचा की म्हणजे नॅरेट इन द क्लास अ स्टोरी म्हणजे काय, एक तुम्ही गोष्ट सांगायची आहे किंवा एका स्टोरीला तुम्ही त्या ठिकाणी कथन करायचं आहे अबाउट समवन हू डिस्ट्रॉयड ऑर स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क. म्हणजे याचा अर्थ असा होतो की दुसऱ्या कोणाचे तरी चांगले केलेलं काम किंवा त्याने केलेलं काहीतरी चांगलं वर्क हे बिघडवलेलं आहे
अशा प्रकारची एक गोष्ट किंवा स्टोरी ही तुम्हाला वर्गामध्ये काय करायची आहे, सांगायची आहे. आता या ठिकाणी हे ॲक्च्युली वर्क ॲज अ स्टुडंट म्हणून तुमचं आहे, पण एक डेमो म्हणून किंवा एक सॅम्पल म्हणून या ठिकाणी मी एक स्टोरी छोटीशी बनवलेली आहे, ती तुम्ही ऐकायची आहे की कशा पद्धतीने आपल्याला असं येऊ शकतं पर्सनल रिस्पॉन्समध्ये सुद्धा. स्टोरीला स्टार्ट करतोय. वन्स अपॉन अ टाईम अ मॅन लिव्ड इन द विलेज. एकेकाळी एका गावामध्ये एक माणूस राहत होता. ही वॉज व्हेरी गुड बाय नेचर. त्याचा स्वभावही चांगला होता. वन्स ही थॉट टू कन्स्ट्रक्ट अ हॉल फॉर व्हेरियस सेरेमनीज इन द विलेज. एक दिवस त्याने विचार केला की गावामध्ये वेगवेगळ्या सेरेमनीज म्हणजे चांगल्या सणांसाठी किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी एक चांगला मोठा हॉल बांधावा. कन्स्ट्रक्ट म्हणजे या ठिकाणी बांधणे. ॲज द न्यूज स्प्रेड मोस्ट ऑफ द विलेजर्स. आणि ही जी काही बातमी होती ही पूर्ण गावभर पसरली आणि गावकऱ्यांमध्ये पसरली. वेअर व्हेरी हॅपी. फार जण खूप आनंदी होते. बट फ्यू ऑफ देम वेअर जेलस. पण त्याच्यातले काही जण जे होते ते फार जळाऊ वृत्तीचे होते किंवा ते फार त्याच्यावर म्हणजे वेगळ्या पद्धतीने थोडेसे वाईट पद्धतीने ते बघत होते, म्हणजे जलस होत होतं त्यांना. ॲज कन्स्ट्रक्शन स्टार्ट्स. जसं कन्स्ट्रक्शन सुरू झालं, बांधकाम सुरू झालं, तर कन्स्ट्रक्शन ऑफ द हॉल वॉज अबाउट टू फुल्ली कंप्लीट. आणि जवळजवळ त्या हॉलचं काम पूर्णपणे काय होत आलं, म्हणजे पूर्णत्वास म्हणजे ते पूर्ण जो हॉल आहे तो बांधून पूर्ण होण्यास तयार झाला. म्हणजे जवळजवळ पूर्ण 90% त्याचं काम पूर्ण झालं. वन डे ॲट मिड नाईट टाईम. एक दिवस रात्रीच्या वेळेस, मध्यरात्रीच्या वेळेस, दो जलस पीपल केम देअर ॲट कन्स्ट्रक्शन साईट. ते जे जळाऊ वृत्तीचे लोकं होती, जे वाईट लोकं होती, ते त्या कन्स्ट्रक्शन साईटजवळ आले. अँड डिस्ट्रक्ट द वॉल्स ऑफ द हॉल. डिस्ट्रक्ट म्हणजे त्यांनी त्या ज्या वॉल्स होत्या त्या ठिकाणी त्या नष्ट केल्या किंवा त्या पाडून टाकल्या, त्या कोसळून टाकल्या. ऑफ द हॉल. दे रियून द ग्रेट इंटेन्शनल वर्क. त्यांनी रियून म्हणजे या ठिकाणी सर्वनाश करणं किंवा संपवणं किंवा नष्ट करणं. त्यांनी जे काही महत्त्वाचं जे काही चांगलं काम होतं, इंटेन्शनल वर्क होतं, ते काय केलं, त्यांनी नष्ट केलं किंवा ते संपुष्टात आणलं. इन अ सोसायटी सच पीपल कॅन बी स्पॉटेड. आपल्याला माहिती आहे की आपल्या समाजामध्ये किंवा समाजामध्ये अशा प्रकारची काही लोकं आपल्याला स्पॉट होतात, म्हणजे आपल्याला ते लक्षात येतात किंवा आपल्याला ते माहिती असतात. बी अवेअर ऑफ देम. त्यांच्यापासून आपण काय राहिलं पाहिजे, थोडं अवेअर जागरूक राहिलं पाहिजे, त्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे. ॲज दे आर व्हायरसेस फॉर द सोसायटी. ते एक समाजासाठी काय आहे, एक व्हायरस आहे. आता तुम्हाला व्हायरसचा अर्थ माहिती आहे, कोरोना व्हायरस आल्यापासून, की ते समाजासाठी एक व्हायरस आहे. हू ऑलवेज डू बॅड ॲक्टिव्हिटीज. आणि ही अशी लोकं असतात की जे नेहमीच काय करत असतात, चुकीची कामं या ठिकाणी करत असतात. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. म्हणजे आता या ठिकाणी पुढे तुम्हाला काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, म्हणजे काही म्हणी किंवा त्याला आपण वाक्प्रचार असंही म्हणू शकतो. या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावर चर्चा करायची आहे तुमच्या क्लासमेटसोबत किंवा तुमच्या फ्रेंडसोबत, जेणेकरून तुम्हाला त्याच्याविषयी माहिती होईल. आता या ठिकाणी टेक द हेल्प ऑफ युअर टीचर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या शिक्षकाची या ठिकाणी काय घ्यायची आहे, मदत घ्यायची आहे याच्यासाठी. आता या ठिकाणी मी रेडीमेड उत्तरं दिलेली आहेत, तुम्ही फक्त ती ऐका आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता दिलेले टोटल 5 त्या ठिकाणी त्यांनी एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, म्हणजे प्रोव्हर्ब दिलेले आहेत. या सर्वांचा अर्थ सारखाच होतो. ऑल दोज आर इडियम्स अँड प्रोव्हर्ब्स. सगळे ते काय आहेत, वाक्प्रचार आणि म्हणी आहेत. ॲक्च्युली दे ऑल कन्वे द सेम मिनिंग. त्या सर्वांचा अर्थ ॲक्च्युली सारखाच होतो. दे ऑल मीन दॅट वेन अ पर्सन ॲक्ट्स विथ अ सर्टन इंटेन्शन द रिझल्ट्स विल बी द सेम ॲज ॲक्शन. आणि ॲक्च्युली याचा अर्थ असा होतो की दिलेल्या ज्या काही आपल्या 5 प्रोव्हर्ब्स आहेत, या 5चा अर्थ एक सारखाच होतो. आणि त्यांचा अर्थ असा निघतो की आपण एखादी जर कृती करतोय, म्हणजे जर आपण एखादं इंटेन्शनने काहीतरी काम करतोय, तर त्याचा जो रिझल्ट आहे, म्हणजे त्याची येणारी जी काही प्रतिक्रिया आहे ती सेमच असते. म्हणजेच इफ द इंटेन्शन्स आर गुड द पर्सन विल बी बेनिफिट फ्रॉम रिवॉर्ड्स. जर एखाद्या व्यक्तीचं जर चांगलं काम असेल, हेतू चांगला असेल, तर त्याला त्याच्यातून बक्षीस मिळतं. इफ द इंटेन्शन्स आर इव्हिल ही विल बी पनिश्ड. आणि जर त्याचा चुकीचा काही त्याच्यामधून हे असेल, वृत्ती असेल, किंवा त्याला काहीतरी वेगळं चुकीचं कृती करायची असेल, तर त्याच्यातून ही विल बी पनिश्ड. म्हणजे त्याच्यातून त्याला काय होऊ शकतं, त्याला शिक्षा होऊ शकते किंवा त्याला त्याचा त्राससुद्धा होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी सिम्पलमध्ये आपण समजून घ्यायचं आहे की या ठिकाणी दिलेल्या ह्या ज्या 5 प्रोव्हर्ब्स आहेत, याचा सिम्पल अर्थ असा आहे की आपण जी काही ॲक्शन करतो त्याला काय असते, प्रतिक्रिया असते. म्हणजे ॲक्शनला आपल्याला परत रिॲक्शन असते. मग या ठिकाणी आपण करताना नेहमीच चांगलंच करायचं, जेणेकरून आपल्याला त्याचा आयुष्यामध्ये फायदा होईल. चुकीचं वागलात
तर चुकीचंच होणार आपल्या आयुष्यामध्ये. बघूया त्या 5 प्रोव्हर्ब्स ह्या तुम्हालाच करायच्या आहेत, पण या ठिकाणी मी ते स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत. नंबर 1, ॲज यू सो सो शाल यू रीप. याचा अर्थ असा होतो मराठीमध्ये, जसं पेरावं तसं उगवतं. म्हणजे आता बघा सिंपल मिनिंग समजून घ्या. द मिनिंग इज दॅट इफ यू डू गुड टू द अदर्स यू विल ऑल्सो बी रिवॉर्डेड विथ गुड. जर तुम्ही कोणाचं चांगलं केलं असेल, तुम्ही कोणाशी चांगलं वागलं असेल, कोणासाठी काहीतरी भलं केलं असेल, तर तुम्हाला सुद्धा एक बक्षीस म्हणून काहीतरी चांगलंच त्या ठिकाणी मिळतं. अँड इफ यू आर बॅड अँड अनकाइंड यू विल गेट द सेम फ्रॉम अदर्स. आणि जर तुम्ही वाईट असाल, तुम्ही अनकाइंड म्हणजे तुम्ही कपटी असाल, तुम्ही निष्ठुर असाल, म्हणजे चुकीचे असाल, वाईट असाल, तर तुम्हाला सुद्धा लोकांकडून त्याच पद्धतीची वागणूक मिळते. नंबर बी, क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. आता या ठिकाणी क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट म्हणजे काय, की गुन्ह्याला शिक्षाही मिळतेच. अर्थ समजून घेऊया. द मिनिंग इज दॅट इफ यू डू क्राईम देन बाय सो मेनी वेज विल गेट रिटर्न ॲज अ पनिशमेंट. जर तुम्ही जर एखादा गुन्हा केला तर वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला ही शिक्षा परत मिळतेच. नेक्स्ट बघूया आपण सी, व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. आता या ठिकाणी व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड म्हणजे काय, जसं आपण आजूबाजूला काही करतो, पेरतो, तेच आपल्याकडे परत काय होतं, रिटर्न येतं. म्हणजे जे दुसऱ्यासाठी आपण खड्डा खणतो तो खड्डा आपल्यासाठीच खणला जातो. आता या ठिकाणी अर्थ समजून घेऊया. द मिनिंग इज दॅट इफ समवन ट्रीट्स अदर पीपल बॅडली ही ऑर शी will eventually be treated badly by someone else. You should not mistreat them. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या समोरच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने वागवलं असेल तर त्यांना त्याच पद्धतीने काय भेटते, वागणूक परत भेटते. म्हणजे जसं तुम्ही समोरच्याशी वागतात, त्याला देतात, त्याच पद्धतीने यू विल गेट ॲज अ बॅडली ट्रीटमेंट तशीच आपल्याला मिळते. सो यू शुड नॉट मिसट्रीट देम. म्हणून तुम्ही कधीच कोणाला काय करायचं नाही, चुकीची वागणूक द्यायची नाही. नंबर डी, टीट फॉर टॅट. जशास तसं. आता ही सगळ्यांना माहिती असणारी प्रोव्हर्ब इडियम्स आहे. अर्थ समजून घेऊया. द मिनिंग इज दॅट टीट फॉर टॅट इज गिव्हिंग बॅक ॲज मच ॲज यू गॉट, स्पेशली इन रिटेलिएशन फॉर समथिंग हार्मफुल. आता याचा अर्थ असा होतो की जेवढ्या पद्धतीने तुम्ही समोरच्याला देतात तेवढ्याच पद्धतीने आपल्याला काय होतं, ते रिटर्नमध्ये भेटत असतं. मग ते चांगलं असो किंवा ते हार्मफुल असो, वाईट असो. अ टीट फॉर टॅट ॲक्शन इज वन वेअर समवन टेक्स रिव्हेंज ऑन अनदर पर्सन फॉर वॉट दे हॅव डन बाय डुईंग समथिंग सिमिलर टू देम. टिट फॉर टॅप ही अशी कृती असते की जर आपण कोणाचा तरी सूड घेण्यासाठी किंवा कोणाचा बदला घेण्यासाठी जर आपण त्यांच्याशी काहीतरी चुकीचं वागलो किंवा काहीतरी केलं, तर त्याच पद्धतीने आपल्याशी सुद्धा परत त्याच पद्धतीने काय केलं जातं, तर आपल्याला वागणूक दिली जाते. नंबर ई, एविल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. याचा अर्थ आहे की जर आपण दुसऱ्यासाठी समजा खड्डा खणतोय तर त्याच्यामध्ये आपण स्वतःच काय होतो, पडतो. इट मीन्स दॅट द बॅड थिंकर्स ऑर द पीपल with bad mentality of our society do some bad things harmful for society in order to harm others, but at last due to their bad deeds they themselves got bad effect on themselves or any loss in their life due to only and only their own bad deeds. आता ॲक्च्युली ही लाईन एवढी मोठी आहे की ती मला एकदम सिम्पली एक्सप्लेन करावी लागेल. आता या ठिकाणी अर्थ बघा काय होतो की जे बॅड थिंकर्स आहेत, जे वाईट लोक आहेत, ज्यांची बॅड मेंटॅलिटी आहे आपल्या समाजामध्ये राहणारे, हे नेहमीच काहीतरी चुकीचं बॅड थिंग करत असतात. म्हणजे वाईट समाजाचं हार्मफुल काहीतरी करत असतात आणि त्याच्यातून त्यांना दुसऱ्यांना फक्त हार्म करायचं असतं, म्हणजे दुसऱ्यांना फक्त त्रास द्यायचा असतो. पण त्यांच्या ह्या वाईट कृतींमुळे कधीकधी असं होतं की कधीकधी त्यांना स्वतःवर त्याचा वाईट परिणाम होतो आणि कधीकधी त्यांना स्वतःसुद्धा त्याच्यामध्ये जीव गमवावा लागतो. पण कधीकधी असंही होतं की ज्याच्यासाठी ते खड्डा खणतात तो तर बिचारा जातोच, पण त्यांच्यामुळे हे सुद्धा काय होतं, यांचंसुद्धा म्हणजे त्यांना जर काही झालं तर शेवटी यांच्या वाईट कृतीची किंवा यांच्या चुकीच्या वागण्याची यांनासुद्धा शिक्षा त्या ठिकाणी बॅड डीड्स मिळते. आता या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे या इडियम्स अँड प्रोव्हर्ब्स ह्या सर्वांचा अर्थ एकच होतो की आपण इफ वी डू समथिंग गुड फॉर द पीपल देन वी विल गेट गुड फ्रॉम रिटर्न, अँड इफ वी डू समथिंग रॉंग विथ द पीपल अगेन वी आर गेटिंग द रॉंग थिंग्स विथ अवर लाईफ. ठीक आहे, थोडंसं पुढे जाऊया आपण. आता ॲक्च्युली इंचकेप रॉक ही कविता आपल्याला शिकायची, एकदम सुंदर अशी कविता आहे. आता ॲक्च्युली हा एक खडकाचा म्हणजे ओशियनमध्ये किंवा सीमध्ये म्हणजे समुद्रात असणारा एक दगडाचा दगडाचा वर आलेला भाग आहे की अशा प्रकारे समुद्रामध्ये काय आहे, एक तो इंचकेप रॉक नावाचा दगड आहे. थोडं पुढे जाऊया. आता याच्यामध्ये ही एक महत्त्वाची व्यक्ती आहे
की त्या स्टोरीमध्ये आपण म्हणू शकतो की हे एक व्यक्ती काय आहे, वी कॅन से ॲज या ठिकाणी हे एक धर्मगुरू आहेत किंवा एक प्रिस्ट आहेत की जे ह्या ठिकाणी काय करत आहेत, समुद्रामध्ये त्या तो जो दगड आहे त्या ठिकाणी एक बेल बसवतात की जेणेकरून येणारे जाणारे जे पर्यटक आहेत किंवा जे जहाज आहेत त्यांची धडक त्या खडकाला लागू नये आणि त्याच्यामुळे अपघात होऊ नये. म्हणजे हे लोकांचा चांगला विचार करणारी ही व्यक्ती आहे. यांचं नाव आहे ॲबॉट ॲबरब्रोथक. आता याच्यानंतर ही एक व्यक्ती आहे सर राल्फ द रोवर. या ठिकाणी ही एक विलन म्हणून या ठिकाणी ह्या कवितेमध्ये आपल्याला बघायला मिळते की जस्ट ही इज डुईंग समथिंग रॉंग विथ द पीपल. हां, ही एक अशी व्यक्ती आहे, ही क्रिमिनल व्यक्ती आहे की जे स्टिलिंगचं काम करते, लूटमार करण्याचं काम करते किंवा चोरीचं काम करतं. म्हणजे समुद्रामध्ये जाणारी जी जहाजं आहेत किंवा जी समुद्रामध्ये फिरणारी जी बोटी आहेत त्या लोकांची लूटमार करून त्यांच्याकडून सगळं हिसकावून घेण्याचं काम हे करतात. आणि या ठिकाणी ही व्यक्ती काय करते की ॲबट ऑफ ॲबरब्रोथकने जी बसवलेली जी काही बेल असते ती त्या ठिकाणून काय करते, ती काढून टाकते की जेणेकरून लोकांना काय व्हावं, त्या ठिकाणी ते आदळावे आणि त्या ठिकाणी त्यांचा अपघात व्हावा. म्हणजे ही जी सर राल्फ द रोवर ही व्यक्ती आहे ही या ठिकाणी विलन म्हणून काम करते. आता या ठिकाणी आपण रॉबर्ट साऊथी यांचे इंट्रोडक्शन आपण समजून घेऊया. रॉबर्ट साऊथी वॉज बॉर्न इन 1774 अँड डायड इन 1843. रॉबर्ट साऊथी हे 1774 यांचा जन्म झाला आणि 1843 ते मृत्यू पावले. ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टॉल, इंग्लंड. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये ह्या ठिकाणी ब्रिस्टॉल ह्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. ही वॉज द सन ऑफ अ ड्रॅपर एज्युकेटेड ॲट वेस्टमिन्स्टर स्कूल अँड बेलिओल कॉलेज, ऑक्सफर्ड. रॉबर्ट साऊथी हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वेस्टमिन्स्टर स्कूल आणि बॅलिओल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या ड्रॅपरचे ते म्हणजे ते मुलगा होते. या ठिकाणी ड्रॅपरचा अर्थ होतो सेलिंग द क्लोथ्स, म्हणजे कपडे विकणाऱ्याचे ते सन होते. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. ते 1813 ते 1843 या काळामध्ये इंग्लंडचे एक पोएट लॉरेट म्हणजे मोठे असे कवी होते ज्यांनी भरपूर असे काय घेतले होते, पुरस्कार त्यांनी मिळवलेले होते. म्हणजे ते एक मोठे ग्रेटेस्ट पोएट म्हणजे फेमस पोएट ते इंग्लंडमधले होते. सम ऑफ ही शॉर्ट पोएम्स लाईक द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनम, बिशॉप हॅट्टो, द इंचकेप रॉक एक्सेट्रा आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन. त्यांच्या ज्या काही मोस्ट लायकेबल ज्या पोएम्स आहेत त्याच्यामध्ये द स्कॉलर असेल, द बॅटल ऑफ ब्लेनम असेल, बिशॉप हॅट्टो असेल किंवा द इंचकेप रॉक आहेत, ह्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये ह्या भरपूर काय आहेत, प्रसिद्ध आहेत किंवा भरपूर काय आहेत, फेमस आहेत, पॉप्युलर आहेत. नेक्स्ट पॅराग्राफ, द इंचकेप रॉक इज अ बॅलड. आता इंचकेप रॉक ही बॅलड आहे, म्हणजे एक स्टोरी आहे. म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये पोवाडा वगैरे म्हणतो की एखाद्या गाण्यामध्येच काय असते, स्टोरी असते. इट इज द स्टोरी ऑफ द 14th century अटेम्प्ट बाय द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन द इंचकेप. आता ही 14व्या शतकातली ही अशी स्टोरी आहे की ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक ह्या एका धर्मगुरूने किंवा एखाद्या मठाधिपतीने त्या ठिकाणी इंचकेप जो दगड आहे समुद्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय बसवली होती, वॉर्निंग बेल म्हणजे बेल बसवलेली होती. अ नोटोरियस सँडस्टोन रीफ अबाउट 11 miles ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ अँजस. आणि ती जे नोटोरियस सँडस्टोन रीफ आहे ते म्हणजे कोस्ट ऑफ अँजस म्हणजे स्कॉटलंडमधील कोस्ट ऑफ अँजस म्हणजे अँजसचा जो किनारा आहे, पूर्वेचा किनारा आहे, त्याच्यापासून जवळजवळ 18 किलोमीटर काय होतं, लांब होतं. म्हणजे नोटोरियस सँडस्टोन म्हणजे काय, तो अशा प्रकारचा होता की तो एवढा डेंजर होता की जर त्या ठिकाणी कुठे अपघात झाला तर लोक त्या ठिकाणी काय व्हायचे, डायरेक्ट म्हणजे त्या ठिकाणी त्यांची डेड व्हायची. नियर डुंडी अँड फाईफ म्हणजे नियर डुंडी अँड फाईफ म्हणजे त्या ठिकाणी तो एरिया आहे, त्याच्या बाजूला ते होतं. ऑक्युपाईड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. आणि नंतर ते बेल रॉक लाईट हाऊसने ताब्यात घेऊन टाकलं. नेक्स्ट पॅराग्राफ, साऊथी वॉज इन्स्पायर्ड बाय द लेजंडरी स्टोरी ऑफ पायरेट हू रिमूव्ड द बेल ऑन द इंचकेप रॉक प्लेस बाय द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. आता ॲक्च्युली साऊथी हे एवढे इन्स्पायर झालेले होते, म्हणजे लेजंडरी स्टोरी म्हणजे एक दंतकथा आहे की त्या सी रॉक, आता पायरेटचा अर्थ काय होतो, समुद्र लुटेरा किंवा समुद्रामध्ये चोरी करणारा किंवा लुटमार करणारा. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं सर राल्फ रोवरविषयी की त्या व्यक्तीने त्या समुद्रामध्ये असणारी जी काही बेल होती ती त्यांनी काय करून टाकली, काढून टाकली. जी म्हणजे इंचकेप रॉकवर जी बेल बसवलेली होती ह्या व्यक्तीने रिमूव्ह केली.
प्लेस बाय द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथोक, आणि ती कोणी बसवलेली होती? ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथोक ह्या एका चांगल्या माणसाने बसवलेली होती. की आता ॲबरब्रोथोकचं या ठिकाणी उद्दिष्ट काय होतं, इंटेन्शन काय होतं, की लोकांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये, पण लोकांना त्रास व्हावा म्हणून सर राल्फ रोवर म्हणजे सी रॉबर जो होता, जो समुद्र लुटेरा होता, त्याने ती बेल तिथून काय करून टाकली, काढून टाकली. आता या ठिकाणी द पोएम gives us a message that those who do wrong things will meet with due punishment. आता ही जी आपली कविता आहे ही आपल्याला अशा प्रकारचा संदेश देते की जर जो व्यक्ती रॉंग थिंग्स करतो म्हणजे जो चुकीचा वागतो, ही विल मीट विथ ड्यू पनिशमेंट, म्हणजे जो चुकीचा वागतो त्याला शिक्षा ही नक्कीच होते. ठीक आहे, आपण इथे थांबूया. सेकंड पार्टमध्ये आपण पूर्ण कविता काय करून घेऊया, समजून घेऊया. थँक्यू.